रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अर्णव आता बेडरूममध्ये आलेला असतो. त्याच्या हातात आता गजरा देखील असतो, पण तो सरळ दाखवत नाही ईश्वरीला. ईश्वरी आरशात बघून तयार होत असते, तर ईश्वरीचा हा लूक बघून आता अर्णव मात्र घायाळ झालेला असतो. अर्णव तिच्याकडे पाहतो आणि तिला ब्युटिफुल असं म्हणतो. त्यावर ईश्वरी अर्णवला म्हणते, काय बोललात? त्यावर ईश्वरीला अर्णव सांगतो की मी तुला म्हणालो सुंदर दिसतेस. असं म्हटल्याबरोबर आता अर्णव जो आहे तो ईश्वरीला सुंदर म्हटलाय, तर आता ईश्वरी काही कमी राहते शांत. ईश्वरीने मुद्दामून आता अर्णवच्या पायावर पाय दिलेला असतो, तर तो तिला सुंदर म्हणाला आहे ना, मग सुंदर म्हणायला नको यासाठी हे सगळं केलेलं असतं. मग आता अर्णव जोरात ओरडतो कारण त्याला वेदना झालेल्या असतात ना. त्यावर ईश्वरी म्हणते, काय झालं, काही दुखलं का? त्यावर अर्णव म्हणतो, काही नाही. अर्णवला कळलेलं असतं ईश्वरीने आपल्या पायावर पाय दिलाय आणि वरतून ती आपल्याला नाही असं म्हणते. त्याच वेळेला अर्णव ईश्वरीकडे तो गजरा देतो. ईश्वरीला म्हणतो की हा गजरा घातल्यानंतर ना तुझ्यामध्ये जी काही कमी आहे ना ती भरून निघेल. असं म्हटल्याबरोबर इकडे मात्र आता ईश्वरी तो गजरा घालायला नकार देत असते. तर ईश्वरीला आता अर्णव सांगू लागतो की हा गजरा ना ताईने दिलाय, मग तर घालशील ना. त्यावर अर्णवला ईश्वरी म्हणते, ताईने दिलाय का? आणि असं बोलून तो गजरा केसात माळते. त्यावर अर्णव बोलतो की मी दिलेला गजरा खूपच छान वाटतो हं. लगेच आता ईश्वरी म्हणते, काय तुम्ही दिलेला? आणि असं बोलून ती गजरा काढत असते. त्यावर अर्णव पुन्हा सांगतो, नाही ग, ताईने दिलेला गजरा छान दिसतोय तुझ्या केसात. असं बोलून तिची मुद्दामून तो मजा घेत असतो. त्यावर ईश्वरी ही वेडवाकडं तोंड करते आणि त्याच्याकडे पाहत असते, कारण आता अर्णवलाही कळून चुकलेलं असतं की मिस्टर AR तुम्हाला ना तुमच्याच तोंडाला लागणारी बायको भेटलेली आहे. त्यानंतर आता ईश्वरी तयार तर झालेली असते. मग आता तिला खालीही जायचं असतं आणि त्यासाठी ती पटकनच खाली निघालेली असते. अर्णव मात्र आता स्वतः एकटाच आरशात बघून स्वतःला न्याहाळत असतो आणि स्वतःला बायको अशी भेटली याचं स्वतःच कौतुक करत असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं मामा आणि त्याचसोबत अंजली बोलत असतात. तर मामा म्हणतात की ही नववधू सून अजून कशी काय आली नाही. त्यावर आता अंजली म्हणते, आता तूच म्हणाला असणार रे मामा नववधू, मग तिला वेळ तर लागेलच ना, थोडा वेळ देऊया तिला, येईलच ती. तेवढ्यातच ती आता बेडरूममधून आलेली असते. आता ईश्वरीने खूप सुंदर अशी साडी नेसलेली असते, त्याचसोबत गजरा आणि ती हेअरस्टाईल तिला आता एकदम शोभून दिसत असतं. अंजली लगेच तिच्याकडे जाते आणि अंजली ईश्वरीला म्हणते, खरंच खूप सुंदर दिसतेस बघ तू, मस्तच. आणि असं बोलून तिचं आता कौतुक करू लागते. त्याच वेळेला आता ईश्वरीला सुद्धा खूप छान वाटतं की आपल्याला एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या भेटलेल्या आहेत इतक्या लवकर. त्याच वेळेला ती आता सांगू लागते की बघ, आता तुझ्यासाठी ते पाणी ठेवले, तेवढं ते तिथलं पाणी घे आणि आधी उंबरावर पाणी टाक. पुढच्या ज्या काही प्रोसेस आहेत ना मी तुला हळूहळू सांगते. असं देखील अंजली आता ईश्वरीला सांगू लागते. त्यावर ईश्वरी ही तयार होते. तर आता तिकडे पाण्याचा तांब्या भरून ठेवलेला असतो, तो तांब्या घेऊनच तिला पुढे जायचं असतं. तर तिकडे जिथे तांब्या ठेवलेला असतो ना ते आता लावण्या उभी असते. लावण्या ईश्वरीला बघते आणि म्हणते की हे सगळं काही ना माझं होतं आणि हे सगळं तू पटकावलं आहेस, पण हे जास्त दिवस मी तुला टिकू देणार नाही, कारण या सगळ्या साजशृंगारावर माझा अधिकार आहे आणि माझा AR माझाच आहे, तो मी दुसरा कोणालाही मिळू देणार नाही आणि त्याचसाठी मला काही करायला लागलं ना तरीही चालेल. असं देखील आता इथे असणारी लावण्या ईश्वरीला बोलत असते आणि तिच्या मंगळसूत्राकडे बघून तिचं हे सगळं बोलणं सुरू असतं. त्यावर मात्र ईश्वरी यावर फक्त तिला ऑल द बेस्ट असं म्हणते, कारण तिला माहिती आहे की ती तिच्या नवऱ्यालाच म्हणजे अर्णवला सोडून कुठेही जाणार नाही. मग तुला जितकी ताकद लावायची आहे तितकी ताकद लाव, हेच म्हणणं असतं. आणि ऑल द बेस्ट बोलून ती निघून जाते. तर दुसरीकडे अर्णव आता बाहेर आलेला असतो. अर्णव जेव्हा पाहतो ना तेव्हा मात्र आता तो लावण्याला म्हणतो, लावण्या तू इथे. लावण्या लगेचच आता धावत त्याच्याकडे जाते आणि आता म्हणू लागते की काय आलास? त्याच वेळेला तू कशी काय इथे? तर मला वाटलं यावं म्हणून मी आली, दरवर्षी मी येतच असते ना. आणि त्याच वेळेला आता लावण्याला तो बघून थोडा चकित झालेला असतो, पण दुसरीकडे आता तो शांत उभा राहतो, कारण त्याला जास्त विषय ना वाढवायचा नसतो. आणि त्याच वेळेला आता तिथे जेव्हा तो उभा असतो त्यावेळेला आता ईश्वरी आणि त्याचसोबत अंजली या दोघीही जणी पूजेची तयारी करत असतात. म्हणजे सगळ्या काही ज्या काही
गोष्टी आहेत त्या अंजली ईश्वरीला सांगत असते आणि मागे उभं राहून ना लावण्या हे सगळं काही पाहत असते. खरं तर लावण्याला हे वाटत असतं की आज जिथे ईश्वरी उभी आहे ते सगळे अधिकार आपले होते आणि आज ते सगळे अधिकार जे आहेत ते आता या ईश्वरीला मिळतात. आणि त्याचसोबत अर्णवसुद्धा तिच्याकडे इतका अट्रॅक्ट झाला आहे की तो माझ्याकडे साधं पाहतसुद्धा नाही आहे हे कुठेतरी ना तिला आता जाणवू लागलेलं असतं. आणि त्यामुळे ती एकटक त्या ईश्वरीकडे आणि अर्णवकडे रागातच पाहत असते. तर इकडे मात्र आता ईश्वरी ज्या वेळेला पूजा करत असते, सगळ्या काही गोष्टी अंजली सांगते तसं करत असते ना, तेव्हा मात्र अर्णव जो आहे ना तो एकटक पाहत असतो. त्याची आता नजर कुठेही हटत नसते. मग आता या सगळ्या गोष्टींकडे ना मामाचं चांगलंच लक्ष असतं. मामा जेव्हा चांगलं लक्ष देऊन पाहत असतात ना, तेव्हा मात्र आता मामा लगेच अर्णवला टोमणा मारतात. पूजेकडे सुद्धा लक्ष असू द्या. त्याबरोबर आता अर्णव भानावर येतो. तर दुसरीकडे हे सगळं काही लावण्याही बघते. लावण्यालाही समजतं अर्णवचं लक्ष नेमकं कुठे आहे ते, अर्णव कशात गुंग झालाय ते. तरीसुद्धा अर्णवची नजर काही ईश्वरीवरनं हटत नसते, कारण ईश्वरीचं ते सौंदर्य हे त्याला एकदम वेड लावत असतं. आणि या सगळ्या गोष्टी मात्र इकडे वेड ठरवायला अजूनच कारणीभूत करत असतात, त्या म्हणजे लावण्याला. लावण्याला आता कळतच नसतं की काय करावं. आपण चारी बाजूने अडकलो गेलोत. आपला जो होणारा नवरा होता तो आपला झालेला नाही आहे आणि त्यामुळेच ती आता टेन्शनमध्ये असते. तर दुसरीकडे आता अंजली ज्या पद्धतीने पूजा करायला सांगत असते, एक एक गोष्टी मांडायला सांगते तशाच ती मांडत असते आणि ईश्वरी त्याप्रमाणे सगळ्या काही गोष्टी एक एक करून लाईनीवर लावत असते. पहिल्यांदा घट बसवला जातो. घट बसवताना सुद्धा ज्या ज्या काही गोष्टी मातीत टाकायच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी ती सांगू लागते आणि त्या पद्धतीनेच आता ईश्वरीसुद्धा सगळं काही करत असते. त्यानंतर तांब्यावर स्वस्तिक काढून आता तो घट देखील ती आता त्यामध्ये बसवते. आणि जेव्हा या सगळ्या क्रिया सुरू असतात ना, तेव्हा मात्र अर्णव काही ईश्वरीकरना बघायचं काही हटत नसतो. तो एकटक तिच्याकडे पाहतच राहतो. ईश्वरीला सुद्धा कुठेतरी जाणवतं की आपल्याकडे कुणीतरी पाहत आहे, म्हणूनच ईश्वरीसुद्धा आता हळूच मागे वळून पाहत असते. मग आता अर्णवची नजर तिच्यावरच रोखून धरलेली असते. हे सगळं बघूनच ना खूप जास्त राग जो आहे तो इथे असणाऱ्या या लावण्याला येत असतो आणि लावण्याचा नुसता जळफळाट होत असतो. तर आता वल्लरीसुद्धा तिथे असते आणि वल्लरीचं नेहमीप्रमाणेच लावण्याला खाणाखोणा करणं सुरूच असतं. कारण ज्या काही गोष्टी आहेत त्या त्यांनी प्लॅनिंग करून घडवलेल्या आहेत आणि त्यामुळेच आता त्या दोघीही जणी एकमेकींकडे बघून या सगळ्या गोष्टीचं व्यवस्थितरित्या प्लॅनिंग करत असतात. आता हा घट बसवला जातो, मळवट भरायचा आहे, यासुद्धा गोष्टी ती व्यवस्थितपणे सांगत असते. त्याच वेळेला आता त्यांना छान असं फुलांनी डेकोरेटसुद्धा केलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी एकदम छान पद्धतीने केल्या जातात ना, तेव्हा मात्र आता ईश्वरीला सुद्धा एकदम प्रसन्न वाटत असतं. कारण आज तिच्या हातातून राजश्रीकेंच्या घराचा हा घट बसवला गेलेला होता. यापेक्षा सुख दुसरं काहीच असू शकत नाही. तर अर्णवची मात्र ईश्वरीकडनं नजर हटत नसते. त्याला आता ईश्वरीसोबत घालवलेले प्रसंगसुद्धा आठवतात. म्हणजेच काय, ईश्वरी छान तयार होऊन त्याच्यासोबत जेव्हा खाली उतरत होती तेव्हा तिचा पाय घसरून ती पडणार होती, पण त्यावेळेला अर्णवनेच तिला वाचवलं होतं आणि तो प्रसंग तिला आठवतो. आणि ज्या वेळेला त्याला तो प्रसंग आठवतो त्यावेळेला पुन्हा एकदा तो त्याच दुनियेत हरवतो. ज्यावेळेला ईश्वरी वरती चढली होती आणि पाय घसरून खाली पडणार तितक्यातच त्याने तिला सावरलं होतं. त्या प्रसंगाने सुद्धा त्याला आता वेड लावलेलं होतं. त्यामुळेच ना तो सारखा त्या ईश्वरीच्या आठवणींमध्ये हरवून जातो. त्याला आता ईश्वरीशिवाय बाकी दुसरं जगही दिसत नसतं आणि त्यामुळेच त्याला आता खूपच जास्त रागही येत असतो. दुसरीकडे मात्र आता राकेशच्या डोळ्यासमोर सारखे तेच प्रसंग येत असतात. ईश्वरी आणि अर्णवचं लग्न झालं आहे. राकेश खूपच रडत असतो, कारण त्याच्या हातातोंडाशी आलेला सगळाच घास निघून गेलेला असतो आणि त्यामुळेच त्याला रडल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसतो. तो सारखा दारू पित असतो आणि स्वतःला त्रास करून घेत असतो. जेव्हा तो स्वतःला त्रास करून घेत असतो ना, तेव्हा तर त्याचा फोन वाजतो. जेव्हा त्याचा फोन वाजतो तेव्हा तो खूपच जास्त रागात असतो. तो म्हणतो की आता कोणाचा फोन आलाय, आणि असं बघून तो फोन उचलायला जातो तर त्या जो काही पैसेवाला आहे ना दादा, त्याचा कॉल आलेला असतो. पण आता तो त्याचा कॉल रिसीव्हही करत नाही. तो सरळ म्हणतो की नाही, मला हा कॉल बिलकुलही रिसीव्ह करायचा नाही. आणि हे सगळं झाल्यानंतर आता पुढे पाहायला मिळतं की तो स्वतःला त्रास करून घेत असताना त्याने समोर ना फोटोसुद्धा ठेवलेला असतो. त्या फोटोकडे तो एकटक पाहत असतो. त्या फोटो म्हणजेच आता ईश्वरीचा फोटो असतो. ईश्वरीच्या फोटोकडे तो एकटक पाहत असतानाच त्याला आता सारखी ईश्वरीची आठवण येत असते
आणि तो म्हणत असतो की आज ही मिस इंदोर, मिस जिलेबी माझी झाली असती, पण सगळं काही माझ्या हातातून हुकलं या अर्णवमुळे. पण अर्णव, मी तुला सोडणार नाही हं. ही इंदोर म्हणजेच मिस जिलेबी माझी होती आणि ही जिलेबी मला हवीच आहे, असं काहीसं तो एकटाच बडबडत असतो. आणि त्याला ना आता त्या सगळ्या गोष्टी आठवतात. म्हणजेच अर्णवचं आणि ईश्वरीचं लग्न झालं आहे आणि त्याच वेळेला आता त्या सगळ्या गोष्टी जेव्हा त्याला आठवतात तेव्हा तो मात्र त्या सगळ्या दुनियेमध्ये हरवून जातो. आणि त्याला आता कळतही नसतं की आपल्याकडनं या काही गोष्टी घडल्या आहेत, या कशा घडल्या आहेत त्या. आता ना त्या सगळ्या गोष्टीचा पश्चाताप होत असतो. तो विचार करत असतो की हातातनं जिलेबीही गेली. खूप स्वप्न पाहिली होती ईश्वरीसोबत लग्न करण्याची आणि ती सगळी स्वप्न एकाच झटक्यात धुळीला मिळाली या अर्णवमुळे. असं काहीसं तो आता एकटाच बडबडत बसलेला असतो आणि तो ईश्वरीच्या त्या एकटक फोटोकडे पाहू लागतो. ईश्वरीचा फोटो बघत असताना त्याला ईश्वरीसोबत ते घालवलेले प्रसंग देखील आठवत असतात. कारण आहे ना त्याला आता ईश्वरीचं इतकं वेळ लागलेलं असतं की तो आता अक्षरशः रडत असतो. कारण त्याच्या हातात ना ती जिलेबी निसटलेली असते ना. तर तो ईश्वरीचा फोटो घेतो आणि आपल्या छातीला कवटाळतो. ईश्वरीचा फोटो जेव्हा तो छातीला कवटाळतो तेव्हा तो खूप जास्त रडत असतो. इकडे आता पुढे पाहायला मिळतं की आजीसुद्धा बाहेर आलेले असतात. तर अंजली जी आहे ती आता म्हणत असते की चल, घट बसवून झाला आहे, खूप सुंदर घट बसवला आहेस, आता पुढची क्रिया आपल्याला करायला हवी. ती म्हणजे आपल्याला आता मळवट भरायचं आहे देवीचं. आणि मळवट भरायचं कसं ते सुद्धा एकदम व्यवस्थितपणे आता सांगितलेलं असतं. आजी आता ईश्वरीकडे पाहत असते. ईश्वरीने जो काही घट बसवलेला आहे या सगळ्या गोष्टी एकटक ती बघत असते आणि त्यातूनच तिला बऱ्याच गोष्टींचं आठवणी आठवू लागतात. म्हणजे वल्लरीने सांगितलेलं असतं की या मुलीच्या हातून काहीच गोष्टी करून घेऊ नका, नाही तर अपशकुन होऊ शकतो. या सगळ्या गोष्टी आठवत असतात. परंतु आता कौल दिला आहे म्हटल्यावर ती तरी काय करणार, म्हणूनच ती आता शांत असते. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की जी ईश्वरी असते ना ती मात्र मळवट भरत असते आणि सगळीजण म्हणतात की आई आली आहे आणि त्यामुळे आता सगळ्यांचंच लक्ष आजीकडे जातं. तर आजी मात्र आता त्यांच्याकडे बघूनच विचलित लक्ष करते. कारण आजीला ईश्वरीने पूजा केलेली आवडलेली नसते. पण काय करणार, आता सगळ्या काही गोष्टी सगळ्या सामावून तर घ्यायलाच लागणार ना, हा विचारच आता आजी करते. आणि म्हणूनच आता आजी जी आहे ती शांत राहिलेली असते. वल्लरीचे शब्द सगळे काही आजीला आठवू लागतात आणि त्यामुळे आजी आता खूपच जास्त संतापलेली असते. पण तरीसुद्धा आता आजीकडे शांत राहण्यापासून पर्याय नसतो. कारण ईश्वरी ना खूप छान अशी पूजा देखील करत असते. आता ईश्वरीच्या हातून मळवट देखील भरलेला असतो. तर आता अंजली जी आहे ती ईश्वरीला म्हणते की चल, आता सगळ्या प्रोसेस आपण ज्या ठरवल्या होत्या त्या अगदी व्यवस्थित झालेल्या आहेत आणि आता आईही आलेली आहे म्हटल्यावर आपण ना आरतीही करून घेऊया. तर आता हा मानसुद्धा ईश्वरीलाच दिला जातो. ईश्वरी म्हणते की नाही, तुम्ही करून घ्या ना, आता मी एवढी सगळी तयारी केली आहे ना. मग आता एवढी सगळी तयारी केली आहेस, मग एवढ्यासाठी तरी मागे का राहायचं, हेही सगळं करूनच घे ना. मग आता आई आले आहेत म्हटल्यावर वल्लरीसुद्धा सुरू होते. वल्लरीचं नेहमीप्रमाणेच आपलं काही ना काही आपलं बडबडत बसायचं. तसंच तर अंजली म्हणत असते की आजी आली म्हटल्यावर चला आता आपण पूजाही करून घेऊया. एवढा वेळ आजी नव्हती म्हणून आपण थांबलो होतो, पण आता आपण वेळ नको वाया घालवायला, चला. आणि त्याच वेळेला आता वल्लरी जी आहे ती मात्र लावण्याकडे बघत असते. लावण्य आणि वल्लरीने प्लॅनिंग केलेलं असतं ना आणि त्यामुळेच त्यांना आता कळून चुकलेलं असतं की आता आपला हा प्लॅन सक्सेस होणार आहे. आणि त्याचसोबत आजीही आलेले आहेत म्हटल्यावर सगळं काही आपल्या मनासारखंच होईल असा विचार आता ती करू लागते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती करत असते तेव्हा अर्णवलासुद्धा अंजली म्हणते की चल अर्णव, तूही ये, जोडीने पूजा करा, पहिलंच वर्ष आहे ना तुमचं लग्नानंतरचं. मग काय, अर्णवही पुढे येतो आणि अर्णवही पूजा करायला तयार होतो. अर्णव आणि ईश्वरी दोघंही जण जोडीने आता पूजा करत असतात आणि त्याच वेळेला दोघांनी जोडीने आता आरतीचं ताट देखील धरलेलं असतं. त्याच वेळेला आता इथे वल्लरी आणि त्याचसोबत लावण्या या रागानंच पाहत असतात. लावण्याला राग येत असतो. लावण्याला असं वाटत असतं की त्या जागी आपण असायला हवं होतं. पण आता त्या जागी ज्या काही घटना घडत असतात त्या घटनांमुळे आता एकदमच विचित्र परिणाम जे आहेत ते दिसून येत असतात. कारण लावण्याने आधी सूड उगवायचं म्हणून प्लॅनिंग केलेलं असतं आणि दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं इकडे अंजली त्याचसोबत आकाश खूपच जास्त खुश असतात. सगळं काही अगदी त्यांच्या मनाप्रमाणे घडत असतं. म्हणजेच ईश्वरी आणि अर्णवच्या हातून हा घट बसवायचा हे आधीच ठरवलेलं होतं आणि अगदी तशाच गोष्टी परफेक्टली घडत असतात. आणि त्यामुळेच आता
अंजली, मामा, आकाश हे खुश असतात. आता इकडे निरंजन लावलं जातं. निरंजन लावल्यानंतर ईश्वरी जी आहे ती अर्णवकडे एकटक पाहत असते. ईश्वरी जेव्हा अर्णवकडे एकटक पाहते ना, तेव्हा मात्र आता अर्णव जो आहे तो मात्र म्हणत असतो की चला आता खरंच खूप चांगली तयारी झालेली आहे, आपण पूजाही करून घेऊया. आता ह्या पूजा करायचा मानसुद्धा अर्णव ईश्वरीला मिळाल्यामुळे कुठेतरी मनातून ना खचलेली जी लावण्य आहे ती बघत असते. पण त्याच वेळेला आता तिला तो प्रसंग आठवतो जी जेव्हा वल्लरीनं तिला सांगितलेला आहे की आता या पूजेत मोठा भडका उडणार आहे. आणि जेव्हा तिला तो प्रसंग आठवतो ना, तेव्हा ती त्या सगळ्यामध्ये हरवून जाते. म्हणजेच आधीच यांनी प्लॅनिंग करून ठेवलेलं होतं आणि त्या प्लॅनिंगमध्ये असं आहे की तो जो कापूर आहे ना, तो कापूर जेव्हा त्या दिव्यामध्ये टाकला जाईल, म्हणजेच कापूर जेव्हा पेटवला जाईल तेव्हा त्या कापूरचा जास्तच भडका उडेल. मग या सगळ्यामुळे एअरला त्रास होऊ शकतो ना, अशी भीती कुठेतरी वाटू लागलेली असते. आणि जेव्हा ही भीती वाटते ना, तेव्हा आता काय करायचं, मला ना खूपच टेन्शन आलेलं आहे असं देखील ती म्हणू लागते. पण दुसरीकडे मात्र तिला जे आहे ती वल्लरी शांत करते आणि म्हणते की हा कापूरच तुझी कमाल करणार आहे. म्हणजेच बघ, तुला एक गोष्ट सांगते, एअरला काही झालं तर जास्त काही हरकत नाही, पण त्याच सगळ्यामुळे तुझी या घरात यायची जी काही वाट आहे ती मोकळी होणार आहे. म्हणजे आपण सांगू शकतो ना, अपशकुन झाला मग तर व्हायलाच हवं. तर दुसरीकडे आता हा प्लॅनिंग जे काही ठरवलेलं असतं ते आता सगळं काही प्लॅनिंग लावण्याला सुद्धा आवडलेलं असतं. कारण या सगळ्यामुळे तिला या घरात यायला भेटणार असतं आणि अर्णवची बायको व्हायला भेटणार असतं आणि त्यामुळे ती सुद्धा या प्लॅनमध्ये सहभागी झालेली असते. दुसरीकडे अर्णव आणि ईश्वरी जोडीने आता आरतीसुद्धा करतात आणि त्याच वेळेला आता सगळेजण देखील तिथे असतात. तर इकडे लावण्याचं बरोबर अर्णवकडे लक्ष असतं. तिला मनातून खूप भीतीही वाटत असते की जर एअरला काही झालं तर, ही मनात भीती कुठेतरी त्याच्या असते. पण तरीसुद्धा ती शांत असते, ती काही बोलत नाही, कारण त्यांचं प्लॅनिंगच तसं होतं ना. आता त्या प्लॅनिंगप्रमाणे ते सगळं सुरू असतं. इकडे ईश्वरी आणि अर्णव जेव्हा जोडीने पूजा करतात ना, तेव्हा अर्णव तेव्हा देखील ईश्वरीकडे एकटक बघत असतो. ईश्वरीला थोडंही कसं तरी वाटतं. अर्णवच्या हाताला ईश्वरीने स्पर्श केलेला असतो, त्यामुळे आता अर्णव जो आहे तो ईश्वरीकडे पाहत असतो. दुसरीकडे आता आरती चालूच असते आणि त्याच वेळेला कापूर जो आहे तो संपत आलेला असतो आणि त्यामुळेच आता कापूर जो आहे तो जाळण्यासाठी अंजली सांगू लागते. अंजली म्हणते, अरे चिंटू, कापूर संपत आलाय, थोडा कापूर पेटव ना. मग काय, अर्णव म्हणतो होत आहे. आणि हे सगळं आरती सुरू असतानाच होत असतं. आजीसुद्धा एकदम निरखून ह्या सगळ्या गोष्टी पाहत असतात. तर सगळीजणं खूप जास्त खुश असतात. आजीला कुठेतरी वाटत असतं की काही व्हायला नको, कोणताही अपशकुन व्हायला नको, एवढंच आता आजीला वाटत असतं आणि म्हणूनच आजी जी आहे ती एकटक पाहत असते. तर लावण्य विचार करत असते की कधी हा भडका उडणार आहे, पण याने एअरला त्रास तर होणार नाही ना. दुसरीकडे वल्लरी मात्र खूपच जास्त खुश असते, कारण तिला माहिती आहे सगळ्या काही गोष्टी तिच्या मनाप्रमाणे होणार आहेत आणि त्यामुळेच ती कधी एकदा तो भडका उडतो याची वाट बघत असते. दुसरीकडे आता अर्णवने तो कापूर हातात घेतलेला असतो आणि तो कापूर तो आता घेऊनच तो कापूर त्या याच्यामध्ये सोडणार असतो. म्हणजेच कसं, कापूर एकदा का पेटला का त्याचा भडका उडाला की आपण जे ठरवलं होतं त्या सगळ्या गोष्टी शक्य होणार आहेत, हे तर आता त्यांना कळून चुकलेलं असतं आणि त्यामुळेच आता त्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने सक्सेस करायच्या हे त्यांनी ठरवलेलं असतानाच इथे अर्णव जेव्हा कापूर पेटवतो तेव्हा मात्र वल्लरी लावण्याकडे पाहून हसत असते. जेव्हा 2 कापूर तो पेटवतो तेव्हा मात्र आता काहीच भडका वगैरे उडालेला नसतो. त्यामुळे वल्लरी आणि लावण्य एकमेकींकडे पाहत असतात. तर ईश्वरी आणि अर्णव देखील आता या आरतीमध्ये एकदमच तल्लीन झालेले असतात आणि त्याच वेळेला आता वल्लरी आणि लावण्य यांचं लक्ष असतं. अर्णव आणि ईश्वरी जोडीने ही पूजा करत असतात. ही आरती आता चालू असतानाच सगळीच जण एकदम मंत्रमुग्ध असतात, पण वल्लरीचं मात्र लक्ष त्या ताटाकडे असतं. कधी एकदा तो भडका उडतोय आणि कधी एकदा आपल्या मनासारख्या सगळ्या गोष्टी होत आहेत ना, हेच तिला मनापासून वाटत असतं. आता अर्णवने तो कापूर दुसरा हातात घेतलेला असतो, कारण त्याला आता अंजलीनेही सांगितलेलं असतं की चला आता कापूर पेटवायची वेळ आहे आणि आता कापूर पेटवून घे. आता मागे खूपच जास्त घाबरलेली ही लावण्य असते, कारण कापूर जसा अर्णव टाकतो तसा आता भडका उडतो आणि तो भडका उडाल्याबरोबर ती आग संपूर्ण अर्णवच्या हातावर येते. तर ते ताट अर्णवच्या हातातून खाली पडणार इतक्यातच ईश्वरी जी आहे ती ताट धरते आणि ते ताट तिथंच ठेवते. पण आता ज्या काही गोष्टी घडल्या होत्या त्याच्याने मात्र आता भलतीच आग लागली होती आणि ती आग विझवण्यासाठीच पुढे आता आकाश आलेला असतो. आणि जेव्हा आता आकाश पुढे येतो तेव्हा मात्र आता ईश्वरी अर्णवच्या हाताकडे पाहू लागते. अर्णवला खूप भासलेलं होतं. मग काय, आता या संधीचं सोनं करायचं हे तर आता ठरवलेलंच असतं ना या वल्लरीने.
वल्लरी लगेच पुढे येते आणि वल्लरी लगेच बोलू लागते, बघितलंत का आई, हे सगळं ना दुसरं कोणामुळे नाही, हे सगळं हिच्यामुळेच झालं आहे. म्हणजे बघा ना, जो काही अपशकुन घडला आहे तो तुमच्या डोळ्यासमोरच आहे ना. एवढा मोठा अपशकुन घडायलाच नको होता, असं देखील आता ती म्हणू लागते. आणि त्याच वेळेला आता जेव्हा ती या सगळ्या गोष्टी बोलते तेव्हा मात्र आता ईश्वरी अर्णवच्या हाताला रूममध्ये जाऊन त्यावर मलमपट्टी करत असते. पण अर्णव त्यात देखील ईश्वरीची मजा घेत असतो आणि तिला म्हणत असतो की मला असं वाटतंय ना, कोणीतरी ड्रॅगन गरम आग फेकतोय त्याच्या तोंडातून, कारण ती फुंकर मारत असते ना, आणि त्यामुळे अर्णव हे सगळं बोलत असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.